ग्लास बॉटम राइट टिकट मिस झाली वाह वो देख वो देख वो देख अभी इसको जाके टच करेंगे मी बोलते ना अपना पकवलं नाही आमका भूक लागली ये रे ब्रेक वाटते तर आहे माझी नेगीची बोट पास होते थोडं हलकी आहे बघ उभी असल्यावर जास्त हलके बोट आता आमची स्टार्ट झाली कारण नेगीची बोट पास झाली आहे तोपर्यंत आम्हाला ते होल्ड करायला सांगितलं हाय आमची ग्लास बॉटम राईट तिकीट मिस झालेली आहे आणि ती ह्याच्याकडून मिस झालेली आहे पूर्ण बॅग शोधली कुठेच नाही सापडत आहे त्यामुळे आम्ही इकडे थांबलोय ते बोलले बात करवाओ कर रहे हो किधर है वो अभी नहीं दिखा अच्छा वो रे नीचे नीचे मम्मी देखा है तुमने ये ब्रेन कोरल वो देखो ब्रेन कोरल इस समय हॅलो आम्ही आता ग्लास बॉटम राईड करून आलो पकवलं नाही आमका मी खरा रिव्ह्यू देते तुम्ही जर इथून जात असाल ना म्हणजे आता पहिलं तुम्ही नॉर्थ बे वरनं हॅव्लॉकला जाणार असाल तर तुमच्यासाठी काहीतरी नवीन आहे कारण की तुम्ही कोरल बघितले नाहीत अजून तुम्हाला असं वाटेल वाव 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 पण आम्ही कोरलला टच करून आलोय हात लावून आलोय त्यामुळे ते ग्लास मधून कोरल बघणं आमच्यासाठी थोडं नॉर्मल वाटलं आम्हाला पण जी लोक आमच्या आजूबाजूला बसलेले जे पहिल्यांदा बघत होते लोक बोलत वाह वो देख वो देख वो देख अभी इसको जाके टच करेंगे हॅव्लॉक में सो आम्ही उलट चाललो ऍक्च्युली त्यामुळे आमच्यासाठी तर खूप नॉर्मल होतं बट इट वॉज ओके ओके कॉम्प्लिमेंटरी राईड होती ही बेसिकली आम्हाला कॉम्प्लिमेंटरी नाही पैसे पॅकेज मध्ये इन्क्लूड होते हा ते पॅकेज मी बोलते ना अपना पॅकेज मध्ये इन्क्लुडेड राईड होती त्यामुळे मग आम्ही केलं म्हटलं कशाला वेस्ट करा त्यामुळे आम्ही गेलो बट ठीक आहे नॉर्मल होती आणि इकडे आय कॅन सी खूप सारे शॉप्स आहेत जिथे मी शॉपिंग करू शकते मी मागापासून शॉपिंगसाठी शोधते काही ना काहीतरी सो लेट मी जस्ट चेक इथे काय चांगलं मिळतं का आणि दिवेसाठी काहीतरी खायला बघूया वाव दिस इज नाईस हा अँगल चांगला वाटतं हा तर दिवेसाठी काहीतरी खायला बघू माझ्यासाठी थोडं लिंबू सरबत किंवा काहीतरी ज्यूस वगैरे आहे का बघू आणि आम्ही बाकीचं काही राईड घेतलं नाही आम्ही ऑलरेडी एलिफंटला राईड सगळ्या केलेल्या आहेत तो आम्ही आता फक्त चिल मारणार इकडे आता मला कोणी सांगितलं मरीन लाईफ दाखवतो मला नाही बघायला खूप मरीन लाईफ बघितले आम्हाला आता फील होतो आम्ही त्या फिश मधला एक फिश आहोत चल आधी आपण शॉपिंग साठी बघूया ना नाही आधी पहिले खायला काय ओके इकडे इथे आहे थोडंफार शॉपिंग साठी कपडे वगैरे आहेत इथे सगळं फूडचं आहे मला खायचं वगैरे असेल तर बॅग मी आधी पण सांगितले तुम्ही तिथे पण सगळं फेमस आहे जिथे बीच आहे तिकडे सगळं तुम्हाला मिळणार आहे बघायला सो आम्ही विचार करतो तिथेच घ्यायचं आता काही ना काहीतरी थोडं छोटं मोठं तर घेऊ तिथे शॉपिंग निवेश करूया मी इकडे जाता आहे इथे बरंचसं भूक लागली आहे बस चल इकडे बस ये सी ब्रीज गोष्ट सांगायची राहिली अंदमानमध्ये कुठेच तुम्हाला छोटी बॉटल पाण्याची मिळणार नाही 2 लिटरची बॉटल आहे तुम्हाला फक्त 2 लिटरचीच पाण्याची बॉटल घ्यावी लागते आहे ना दिवेश आणि ती किती रुपयाची पण असू शकते ती किती पण असू शकते ही कितीची आहे 80 60-80च्या दरम्यान असतं त्यामुळे तुम्हाला पाणी प्यायचं तेवढी मोठी बॉटलच घ्यावी लागते मॅन्डेटरी MRP 35 आहे पण ते लोक काहीही घेतात लोक 60 आम्ही तर एअरपोर्टला नाही कुठे रे आपण तर म्हणे त्यांना आणायचा त्रास होतो अरे कशाला आणायचा त्रास हो प्लेनने येतात नंतर इथून बोटीने येतात कसला आणायचा त्रास काय पोहनंतर तेच कॉस्ट रे कॉस्ट असतं ना कसली कॉस्ट माझं जेवण दिवेशचं जेवण खा खा चांगलं आहे टेस्ट मग काय घेतलेलं तू मशरूम फ्राईड राईस इथे लिहिले आहे काय दिसत आहे मी वाचून दाखवते
नॉर्थ पॉइंट लाईट हाऊस. इथे एक लाईट हाऊस आहे. आम्हाला ते मागून जेव्हा आम्ही येत होतो ना, आता बोट मधून येत होतो, आम्हाला तेव्हाच ते दिसलेलं लांबून. आउच. सो आम्ही तसं पण वॉटर ऍक्टिव्हिटी करत नाहीये. सो आम्ही विचार केला चला लाईट हाऊस बघून येऊया. लेट्स सी कसं आहे काय आहे ते. वॉटर ऍक्टिव्हिटी तसं बघायला गेलं तर एलिफंटला केलेल्या चांगल्या आहेत. म्हणजे इथे पण आहेत पण इथे खूप कमी आहे ऍक्टिव्हिटीज. एलिफंटला खूप जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत. इथे तसं बघायला गेलं तर पब्लिक पण खूप कमी आहे. तिकडे पब्लिक पण खूप जास्त होता. तर तुम्हाला असं शांततेत मी एक सजेस्ट करेन की वॉटर ऍक्टिव्हिटीज ज्या आम्ही केल्यात त्या तुम्ही नीर आयलंड वरती केलं तर अजून भारी भेटेल. कारण तिकडे अजून क्रिस्टल क्लिअर पाणी. नीर आयलंड पण चांगलं, पण तिथे पण मी कम्पॅरेटिव्ह बघितलं ना तर आय थिंक एलिफंट वाला जास्त फेमस आहे मे बी, म्हणून तिकडे जास्त गर्दी होती. बाकी नील आणि इकडे अजिबात गर्दी नव्हती आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आणि माझ्या मते नीलला गर्दी पण नव्हती आणि मला असं वाटतं तिकडे ऍक्टिव्हिटी पण कमी असतील कदाचित. ज्या मेन आहेत त्या तर सगळीकडेच असतात. बट ज्या आपण इथे थांबू नंतर. हा इथे पण छान आहे. ती मुलगी तिकडे काहीतरी करते वाटतं. हो बाय येतो आमच्यासोबत. एकटीच करते. पीसफुल लाईफ. विचारता का येता काय? चला लाईट हाऊसला जायचा रस्ता. दिस वन. तो वाव रस्ता चांगला दिसतोय विदाउट उन्हाचा. कुठला? हा थंड. हा हा हा. इथे थोडी सावली आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतं. अरे आम्ही मगाचपासून फक्त उन्हात आहे तिकडे त्या, आता इकडे फक्त सावली आहे. आम्ही पोहोचलो पण आय थिंक गेट वरती आलोय. बसायचं असलं की सांग. त्यांना ट्रेकिंग आवडतं. एवढं नाही आहे, 5 मिनिटच आहे तरी. दिवेशला आवडतं आणि दिवेश पळतोय. यो का इकडे दिसला लाईट हाऊस. चला और अंदर चलते. सी दिस नाइस. केवढा मोठा आहे बाई. दिसतोय की नाही? वाईड अँगल दिसला. थांबा वाईड अँगल. अरे झालं असतं. ये देखो इथे तिकीट घर आहे. इथे तुम्ही तिकीट घेऊ शकता. ह्याच्या समोरच आहे लाईट हाऊसच्या. देवगडचं लाईट हाऊस नंतर मी इकडे आलो पहिल्यांदा. तू गेलाय का आधी? मी पहिल्यांदाच आली आहे. वरती जायचं अजून. खूप उंच आहे दिवेश. माझे पाय आताच दुखलेत. पहिला माळा पण नाही आलो आम्ही अजून. एवढं चालू आहे आम्ही अजून. 3 माळे आहेत. 3 माळे. वरती गेलं ते बॉटल घे बघतं. ये वर ये. आणि इथून बाहेर जायचंय. ओ माय गॉड. फ्रेक फाटते तर आहे माझी, बट आय गेस इट्स वर्थ इट. अजून पण वर पाहिजे तर जाऊ शकता, पण आम्ही अवॉइड करतोय. चल अजिबात नाही जायचंय. इथून दिसतंय तेच वरून दिसणार आहे. हा ऍक्च्युली बाकी सगळे सिटी आहेत. हा खरा आयलँड वाटतोय. जंगल आणि झाड. खाली बघा खाली. हा बघ ह्याची सावली पण दिसते. ए आपण पण दिसू का? कसं दिसणार? एवढं खाली आलं आम्ही वर. शिप. त्याचा काय उपयोग नाही रे. त्यापेक्षा आपण बॅग घेऊ. आता चष्मा पाडलेला आहे अशा प्रकारे दिवेशने. मी वाढलाय ना.
फायनली आम्ही आता परत आलो आहे रॉस आणि नॉर्थ पे वरनं. आणि अंदमानची ट्रिप आमची संपलेली आहे इथे. मजा तर आली. एक्सपिरियन्स तर आम्ही जरा शांत होतो, मग आरामात शेअर करू. आता सध्या आम्ही हॉटेलवर चाललेलो आहे रिटर्न. शॉपिंग तिकडे पण आम्ही नाहीच केली कारण की हा सगळं तेच नॉर्मल होतं. सो बघू आता. घरातला तर ऍक्च्युली थोडंफार घ्यायचं होतं बट काय हवं तसं मिळत नाही आम्हाला. मुलांसाठी काही नाही. मुलांसाठी तर काही नाही. मुलांसाठी एक वेळ पर्स वगैरे काय काय काहीतरी आहे बट मुलांसाठी नथिंग. ते कपडे सगळे तेच नारळाच्या झाडांचे टी शर्ट आहेत पॅन्ट. तर ते सगळं आहे. सो येत असाल तिकडून शॉपिंग करून मुलांनी ते कॉट सूट वगैरे शर्ट वगैरे ते नाही घेतले चालतील. इथे सगळं इथे खूप आहे. तिथे तेच आहे सगळं. हेच आहे तुमच्यासाठी, बाकी काही नाही भेटणार. बाकी काही नाहीये. सो लेट्स सी. आता आम्ही हॉटेलवर जातो. पुढे बघू जर मला काय ब्लॉग करायला मिळालं तर मी करेन. हॅलो. आम्ही आता थोडं संध्याकाळचं फेरफटका मारायला आलोय. कंटाळा आलेला आज. काही तसं करायला आहेच नाहीये कारण म्हटलं जरा रस्ते बघू कसे आहेत. हेच थोडं खायचं वगैरे क्यूट आहे. ते बसून खाऊ वगैरे शकतो. मस्त आहे. लस्सी नको हॅलो. काय मग दिवेश, जी अंदमानची ट्रिप संपली आपली. तुला कसं वाटतं आता? आता खूप थकलेलं वाटतंय हा. पण 5 दिवस मस्त गेले. हा. मस्त म्हणजे काहीतरी नवीन करायला मिळालं. तर खरं तर नॉर्मली जी ही अंदमानची ट्रिप असते ना ती पोर्ट ब्लेअर वरनं स्टार्ट होते आणि तिकडे हॅवलॉक वगैरे तिकडे जाऊन एंड होते. आमचं थोडं उलट केलेलं ना आपण. आम्ही आधी हॅवलॉकला गेलेलो, नील आयलँड, नंतर आज आम्ही पोर्ट ब्लेअरला आणि रॉस आयलँड वगैरे कालानी असं होतं बेसिकली. तर आमचा थोडा उलटा प्रवास होता. उलटा नसेल बट वेगळा होता. आम्ही सगळ्यात आधी तिकडे गेलेलो बेसिकली हॅवलॉकला. तो ऑसम होतं. आम्हाला ते एकदम आधी असं भारी वाटलेलं. त्यानंतर जेव्हा आम्ही नील आयलँडला गेलो तर आम्हाला ते एकदम भारी वाटलेलं. पोर्ट नॉर्मल आहे, सिटी आहे कारण ते कसं प्रॉपर आयलँड म्हणजे थोडं होतं ग्रीनरी, गावा टाईप होतं, विलेज टाईप. ठीक आहे. थोडं नंबर देते. ठीक आहे. तू तुझे नंबर दे, मी माझे नंबर दे. ठीक आहे. 1 नंबर म्हणजे सगळ्यात बेस्ट आणि बाकी जे असणार ते लो. ठीक आहे. तर मग फर्स्ट वन इज नील, ऑब्विसली नील आयलँड. त्यानंतर मला सेकंडला रॉस आयलँड. रॉस पण छान होतं. त्यानंतर मी जाईन ह्याला रॉसच्या नंतर नॉर्थ पे पण छान होतं. म्हणजे तिकडे कसं ना थोडं ग्रीनरी वगैरे होतं आणि खूप कमी पब्लिक होतं, त्यामुळे मला ऍक्च्युली आवडलं. आणि त्यानंतर मी हॅवलॉकला देईल आणि सगळ्यात लास्ट मी फोर्टला देईल. तर हा माझा होता. तुझं सांग नंबरिक. नील पहिला, सेकंड आपला रॉस, थर्ड माझा हॅवलॉक आहे, फोर्थ नॉर्थ बे आणि फिफ्थ फोर्ट आहे. कारण पोर्ट ब्लेअरला पण एवढं काही नाही, फक्त हिस्टॉरिकल प्लेस आणि रॉस पण हिस्टॉरिकल प्लेस आहे. पण तिथे एक जागा आम्ही बघितली आज, ती खूप मस्त होती. हरिण वगैरे होते जरा. आणि ते एक बीच आम्हाला गुपित नव्हता तो, पण तिकडे कोण जात कोणच नव्हतं माहितीये. ते खूप ऑसम होतं, त्यामुळे मला ते पण खूप आवडलेलं. बेसिकली नॉर्थ बे आणि रॉस साधारण सेम होतं बट थोडं शांत एरिया होता, त्यामुळे मला ते एक आवडलेलं. फक्त राधानगर बीच पण खूप मस्त आहे. तुम्हाला तो व्ह्यू बघायला मिळतो ना, तो राधानगर बीच ऑसम आहे. नॉर्मली तिकडे सनसेट वगैरे बघायला लोक जातात, सो चांगला आहे. आणि पोर्ट मधली मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे लाईट शो. बेस्ट. सेल्युलर जेलमध्ये जो लाईट शो झालेला तो माझ्यासाठी खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफ मधला. तो छान, ते छान होतं. सो असा होता आमचा प्रवास, आमची अंदमान ट्रिप 5 दिवसांची. आता जर तुम्हाला कोणाला जायचंय तर मस्ट गो. जी लोक सी लवर बोलतात ना, बीचेस त्यांना आवडतं. इथे तर सगळीकडे पाणी नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी पण चांगलं आहे, म्हणजे ज्यांनी कोणी केला नसेल. आणि काय होतं, कोरल्स असतात, सी लाईफ, मरीन लाईफ, ती बघण्यासाठी तुम्हाला जरा क्लिअर पण. माझ्यासाठी बेस्ट एक्सपिरियन्स हा पण होता तो सी वॉक. बापरे, आम्ही म्हणजे मी कधी इमॅजिन नव्हतं केलेलं. सी वॉक म्हणजे आम्हाला एकदम खाली नेलेलं आणि आम्ही कोरलला वगैरे टच केलेलं. एवढे फिश म्हणजे लिटरली मी टच करत होते. सो
आणि अजून एक की नीलवरती तुम्हाला पूर्ण मरीन लाईफ अजून जवळून बघता येते. ओव्हरऑल बेस्ट म्हणजे आम्हाला कोणी विचारलं की कोरलचे टाइप्स किती आहे तर आम्ही सांगू शकतो थोडेफार तरी. हो खूप आणि खूप म्हणजे खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे मरीन लाईफ इज द बेस्ट. तर मग आणि जर तुम्हाला आमची जी ट्रिप जी ऑर्गनाईज केलेली दुष्यंतने केलेली, माझा मित्र आहे म्हणजे आमचा कॉमन फ्रेंड आहे दुष्यंत, तर त्याच्या कंपनीचं नाव आहे स्कायलार्क ट्रॅव्हल. बाकी आमच्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही टाकू त्याचं डिस्क्रिप्शन. जर कोणाला जायचं असेल तर डू मेसेज. नक्की जा, नक्की नक्की. इथे ब्लॉग एंड करत नाहीये कारण उद्याच्या दिवसामध्ये काय दाखवण्यासारखं नाही, फक्त आमचा प्रवास आहे त्यामुळे तरी पण आम्ही बघू जर त्यात काय कॅप्चर करता आलं तर करू आम्ही. त्यामुळे मी ब्लॉग एंड नाही करत आहे. सो उद्या आम्ही रिटर्न जाणार आहे. आज आमची शेवटची नाईट आहे इकडे, सो म्हणून आम्ही भटकायला आलो बाहेर. सो रिझनेबल ट्रिप कोणाला करायची असेल तर इट्स गुड. बाय. हॅलो. आज आम्ही लोक रिटर्न चाललो आहे मुंबईला आणि आता आम्ही एअरपोर्टवर आहोत, वीर सावरकर एअरपोर्ट. फ्लाईट आम्ही तर ऑन टाईम पोचलेलो. आम्हाला बोलले थोड्या वेळाने आतमध्ये चेकिंगला यायला कारण की अजून 2 फ्लाईट आमच्या आधी जाण्याच्या बाकी आहेत म्हणून. तर आम्ही आता बाहेर जरा वेट करतो आहे आणि आता थोड्या वेळाने जाऊ मुंबईला. आय थिंक मे बी 4 hours 3 hours 3 hours मध्ये आम्ही मुंबईमध्ये असू. 3:15चा टाइम आहे इकडे काय टर्मिनल 1ला. सो बाय. बघू आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कुठला असेल मला माहीत नाही. सो बाय.